मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ औरंगाबाद शिपाई या पदाचा पेपर पुन्हा घेतला जाणार आहे। तर यामध्ये किती सत्यता आहे ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहावं। स्क्रीनवर तुम्ही या ठिकाणी पाहत आहात काही महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे आणि बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी हे प्रकरण YouTube वर सुरू आहे, टेलिग्राम चॅनलवर सुरू आहे, परंतु अद्याप आपण यावर काही माहिती दिलेली होती। तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, कारण बरेच विद्यार्थी पेपर हा रद्द होऊ शकतो याच्या भीतीमध्ये आहेत आणि बरेच विद्यार्थी कॉल आणि कमेंट्स करत आहेत। तर त्यांच्यासाठी खास आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। सर्वात महत्त्वाचं प्रकरण काय हे व्यवस्थित आपण या ठिकाणी समजून घेऊया। या ठिकाणी हायलाइट्स केले, लक्ष्मण देवराम सोनवणे कॉलेज कल्याण जिल्हा ठाणे पिऊन दुपारी 3ची शिफ्ट संध्याकाळी 5:30च्या शिफ्टचा पेपर दिला गेला। याचा अर्थ असा आहे की जे फर्स्ट शिफ्ट होती त्या फर्स्ट शिफ्ट वाल्यांना सेकंड शिफ्टचा पेपर देऊन टाकलेला आहे। मग यामुळे काय झालेलं आहे असं आपल्याला वाटू शकते, आपल्याला नाही सर्वांनाच वाटणार आहे की समजा सेकंड शिफ्टचा पेपर जर फर्स्ट शिफ्ट मध्ये दिलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी तो पेपर व्हॉट्सअप द्वारे दुसऱ्या विद्यार्थ्यांना पाठवलेला असेल सेकंड शिफ्ट वाल्यांना, आणि त्याच्यामुळे त्यांचे मार्क्स त्या ठिकाणी वाढतील आणि हे प्रकरण झालेलं आहे। त्याच पद्धतीनं बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं देखील म्हणणं आहे की फर्स्ट शिफ्टचा आम्ही पेपर दिलेला आहे आणि आमचं पेपर चेक करत असताना फर्स्ट शिफ्टचा पेपर आम्ही दिला, परंतु आम्हाला भेटलंय सेकंड शिफ्टचा पेपर आणि पेपर चेक करत असताना फर्स्ट शिफ्ट सारखं झालेलं आहे, त्याच्यामुळे आमचे मार्क्स अत्यंत कमी झालेले आहेत। तर एका विद्यार्थ्याचे सेकंड शिफ्ट नुसार 24 मार्क येत आहे, तर त्यांचा पेपर फर्स्ट शिफ्ट नुसार चेक करण्यात आला आणि त्याला 7 मार्क्स या ठिकाणी मिळालेले। तर ह्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, हे प्रकरण काय आहे काय नाही, तर याची माहिती आपल्याला माहित असणं अत्यंत आवश्यक आहे। एक गोष्ट या ठिकाणी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं पेपर हा पुन्हा होणार नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कारण यावर आदरणीय विठ्ठल जोशी सर यांचं जे एक मोठं YouTube चॅनल आहे त्यांनी खास विद्यार्थ्यांसाठी बॉम्बे हायकोर्टला त्यांनी भेट दिली आणि हे प्रकरण त्यांच्या समोर मांडलं। त्यांचं मी देखील या ठिकाणी आभारी आहे, कारण बरेच YouTube चॅनल्स आहे त्यांनी ही हिंमत केली नाही, परंतु विद्यार्थ्यांसाठी ते बरंच या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात आणि विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी ते लढत असतात। तर या ठिकाणी काय माहिती दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की त्यांनी संपूर्ण माहिती त्यांना निदर्शनास आणून दिली आणि जे योग्य कारवाई होईल असा देखील आदेश वरून देण्यात आलेला आहे। त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की आपल्यावर या ठिकाणी अन्याय होत आहे, तर अशा विद्यार्थ्यावर कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही किंवा त्यांच्यावर अन्याय होणार नाही। ज्यानुसार तुम्ही पेपर दिला त्यानुसारच तुमचा पेपर चेक होईल, व्यवस्थित तुम्हाला मार्क्स मिळतील आणि त्याच्यावरच योग्य निर्णय त्या ठिकाणी घेण्यात येईल। तर या ठिकाणी तुम्ही ही संपूर्ण जी PDF आहे PDF तुम्ही रीड करा, तसेच ही PDF देखील इंडियन डेट जॉब अलर्ट गुरु या टेलिग्राम चॅनल्सवर आपण शेअर केलेली आहे, तसेच विठ्ठल जोशी सरांच्या टेलिग्राम चॅनलवर देखील त्यांनी या ठिकाणी ही PDF टाकलेली आहे। म्हणजे एकंदरीत याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही भ्रमामध्ये राहू नका, कोणताही पेपर हा पुन्हा होणार नाही। शिपाई पदाचा लवकरच या ठिकाणी रिझल्ट लागेल, पुढच्या तयारीसाठी राहा। आणि एक गोष्ट तुमच्या सर्वांसाठी सांगू शकतो की जे प्रकरण AI चं झालेलं आहे तर त्या प्रकरणामध्ये कोणीही सापडू नये, कारण की पूर्ण लाईफ या ठिकाणी काय होऊ शकते, खराब होऊ शकते। आणि जे विद्यार्थी या प्रकरणामध्ये सापडलेत AI द्वारेच वापर करून त्या ठिकाणी पेपर सोडवला, तर अख्खी लाईफ आता त्यांना कोणतीही या ठिकाणी एक्झाम देता येणार नाही, त्यांना पूर्णपणे ब्लॅकलिस्ट करण्यात आलेलं आहे। तर काही गोष्टी आहे सावधगिरी बाळगा आणि जी पुढील प्रोसेस आहे शिपाई पदाची शारीरिक क्षमता 960 तयारीला राहा। त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ देखील तयार केलेला आहे, कशा पद्धतीनं सफलता चाचणी त्या ठिकाणी द्यायची आहे। त्याच पद्धतीने आता लिपिक या पदाची जर तुम्ही तयारी करत असाल तर खास तुमच्यासाठी आपण लाईव्ह वेबिनार ठेवलेला आहे, आपल्या वेबिनारशी जुळा आणि तुमच्या जेवढे काही प्रॉब्लेम्स आहे, समस्या आहे ते सर्व सोल्युशन करा। त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। वेळ अत्यंत कमी आहे, जागा देखील त्या ठिकाणी अत्यंत कमी शिल्लक आहेत, केवळ 50 जागा शिल्लक आहेत। यामध्ये तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा।